श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय समाजामध्ये विवाह ठरत असताना काय काय पद्धतीनं तो ठरतो याची आपल्याला बऱ्यापैकी कल्पना असेल. जसं राज्य बदलतं, जशी ज्ञाती बदलते, जसा जिल्हा बदलतो, तसं आपल्याकडे विवाह करण्याची पद्धत ही वेगळी आहे. अर्थात या विवाहामध्ये सर्वसामान्यपणे एक जो समान धागा आपल्याला सगळीकडे दिसतो ते म्हणजे वधू ही वराच्या घरी नांदण्यासाठी येते. काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत, की जिथे मुलगा मुलीच्या घरी म्हणजेच घर जावई म्हणून नांदण्यासाठी जातो. मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या अंतर्गत अगदी मनमोकळेपणाने प्रश्न लोक विचारत असतात. आत्ता सध्या चालू असलेल्या मंगलम या ऑनलाईन कार्यशाळेच्या अंतर्गत मनमोकळे प्रश्न विचारत असताना एका काकूंनी, ज्यांचं वय 65 वर्ष वयाच्या आसपास आहे, त्यांनी विचारलेला प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडावा म्हणून हा व्हिडिओ प्रपंच. यामध्ये अतिशय वरवर वाटेल मात्र त्याची मुळं खूप खोलवर आहेत असा प्रश्न या काकूंनी मांडलेला आहे आणि तो त्यांच्या कुटुंबापुरता फक्त मर्यादित नसून तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे याची जाणीव आपल्याला हा व्हिडिओ ऐकत असताना निश्चितच होणार आहे. या काकूंनी जो प्रश्न विचारलेला आहे तो मी आपल्याला जसाच्या तसा सांगण्याचा प्रयत्न करते. या काकूंच्या मुलाचं लग्न झालेलं आहे. लग्न ठरत असताना जी मुलगी सून म्हणून या काकूंच्या घरात येणार होती तिचा आणि या कुटुंबातल्या लोकांचा अगदी मनमोकळेपणाने संवाद झाला होता. या संवादामध्ये काकूंचे जे यजमान आहेत त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या होत्या. एक म्हणजे विवाह पश्चात तू तुझं नाव बदललं पाहिजे आणि दुसरं म्हणजे या कुटुंबामध्ये एका व्यक्तीला विशेष काळजी घेण्याची, प्रेमाची आवश्यकता आहे. त्या जीवाला आपण सगळ्यांनी मिळून सांभाळून घ्यायचं आहे आणि त्यात तुझा सहभाग महत्त्वाचा आहे. काकांनी जे दोन मुद्दे मांडले होते त्याच्यातला दुसरा जो मुद्दा आहे त्याच्याविषयी फारशी कुणाला हरकत नसावी. मात्र पहिला जो मुद्दा आहे की त्या मुलीनं विवाह पश्चात नाव बदललं पाहिजे याच्याविषयी आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल. कदाचित काहींच्या भुवया देखील उंचावल्या असतील की हे नेमके कोणत्या काळामध्ये राहत आहेत आणि अशा प्रकारे ते हट्ट कसा काय करू शकतात. आता या विवाहाला काही वर्ष झालेली आहेत मात्र अद्यापही ती मुलगी ज्या दोन गोष्टी म्हणाली होती मी करणार आहे त्या दृष्टिकोनातनं पाऊल न उचलल्यामुळे हे दोघे पती-पत्नी अस्वस्थ आहेत आणि त्यातही काका जास्त अस्वस्थ आहेत. कारण ते वारंवार आपल्या पत्नीला म्हणजे या काकूंना म्हणत असतात की या दोन मुद्द्यांना ती हो म्हणाली आणि याच एका मुद्द्यावर आपण लग्न ठरवलं होतं हे तुझ्या लक्षात आहे ना. आता काकूंना नवऱ्याचीही बाजू समजते आणि आपल्या सुनेच्याही बाजूने त्यांना बोलता येत नाही. गंमत अशी आहे की काकूंचे जे यजमान आहेत ते म्हणतात की तू माझी अर्धांगिनी आहेस, माझा ज्या गोष्टीवरती भर आहे त्याच्यात तू मला साथ दिली पाहिजे. आता इथे काकू पुन्हा एकदा वेगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये जात आहेत. थोडंसं पुढे जाऊन मी त्यांना कौटुंबिक स्थिती काय आहे हे विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मुलानं खूपदा तिला सांगून पाहिलं मात्र ती काही ऐकत नाही त्यामुळे त्यानं सोडून दिलेलं आहे. कारण त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये विसंवाद व्हायला लागला होता. आता मुद्दा राहिला काकांनी ज्या मुद्द्याला लावून धरलेला आहे त्याचा. आता काकांची जी मनस्थिती आहे तिच्याकडे पाहत असताना किंवा ते ज्या मुद्द्यावरती अडून बसलेले आहेत त्याच्याकडे पाहत असताना आपण खूप संवेदनशीलपणे पाहायला हवं. एका मिनिटामध्ये आजच्या जमान्यात असं कोणी करतं का असं म्हणून ती गोष्ट लगेचच्या लगेच आपल्याला बेदखल म्हणजेच डिस्कार्ड करता येत नाही. काकांकडून ज्या गोष्टीचा आग्रह होत आहे तो कोणत्याही पातळीवर समर्थनीय अजिबात नाही. मात्र त्यांची जर मनस्थिती आपण समजून घेतली तर कदाचित या गोष्टीचा जो किचकटपणा वाढलेला आहे तो कदाचित कमी होऊ शकतो किंबहुना हा किचकटपणाच नाहीसा होऊनही जाईल. इथे आपल्याला दोनही बाजू नीटपणे समजून घ्याव्या लागतील. पहिला मुद्दा जे वयानं लहान आहे त्या व्यक्तीच्या बाजूनं आपण पाहूयात म्हणजेच सुनेच्या बाजूनं. लग्न ठरत असताना तिने ज्या दोन गोष्टींना होकार दिला होता कदाचित तो होकार देत असताना तिला तिच्या क्षमतांची किंवा ज्या गोष्टी आपल्याला जमतील किंवा जमणार नाहीत याची पुरेपूर जाणीव नसावी. आधुनिक काळामध्ये आपण कितीही जरी वाढलो, कितीही जरी वेगवेगळ्या पदांवरती गेलो तरी देखील समाजाची जी एक चौकट किंवा एक संस्कृती म्हणून आपण स्वीकारलेली आहे त्याचे काही अदृश्य नियम आहेत किंवा अदृश्य संकल्पना आहेत ज्याच्यावरती प्रत्येक व्यक्ती आटोकाटपणे चालण्याचा प्रयत्न करते. अर्थात बदललेल्या जीवनशैलीनुसार, आधुनिक जगण्याच्या पद्धतीनुसार अनेक गोष्टी ह्या थोड्याशा सैलसर झालेल्या आहेत, बोथट झालेल्या आहेत. अगदी लग्नाचंच उदाहरण घेऊयात. आधीच्या काळामध्ये थोराड नवरा किंवा थोराड नवरी म्हणजेच वय वाढलेली नवरा किंवा नवरी आपल्याला फारशी दिसत नव्हती.
आता आपला समाज मला लग्नच करायचं नाही असं आई वडिलांना ठणकावून सांगणाऱ्या मुलांपर्यंत, पाल्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. काळाबरोबर जो बदल होत चाललेला आहे, त्या बदलाला अनुकूल असं आपलं वागणं, आपलं जगणं करत जाणं हा सुलभ भाव आहे, सहज भाव आहे. मात्र हे करत असताना आपण चांगल्या गोष्टींना बेदखल करतो आहोत का? याही गोष्टींची जाणीव आपल्यापैकी प्रत्येकाला असायला हवी. विशेषतः नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुला-मुलींना हे भान असलंच पाहिजे. कारण त्यामुळे अदृश्यपणे कुटुंबामध्ये ताण निर्माण होतो, नाती एकमेकांपासून दूर जातात. आता नाव बदलण्याच्या या घटकाकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहूयात. आपल्याला हे पाहावं लागेल, हे तपासावं लागेल, की खरंच अशी काही गरज आहे का, की जिथं त्या मुलीचं नाव बदलणं अत्यावश्यक आहे? जर उत्तर हो असेल, तर त्या गरजेची किंवा त्या अपरिहार्यतेची जाणीव त्या मुलीला शांतपणे समोर बसवून आपण दिली पाहिजे आणि मग हा प्रश्न सामोपचाराने आपल्याला मिटवता येऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं, जर अशी कुठलीही गरज नसेल, मात्र फक्त लग्न ठरत असताना ती जे हे म्हटली होती आणि आता ती तिच्या म्हणण्याला नीटपणे न्याय देत नाही, हा जर आपला दुराग्रह असेल, तर मात्र इथे आपण एक पाऊल मागे यायला हवं. कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती म्हणून मोठ्या मनानं आपला पदर मोठा करून नवीन आलेल्या त्या सुनेला म्हणजेच आपल्या दुसऱ्या मुलीला त्या घरातील कुटुंबियांनी समजून घ्यायला हवं. जसं त्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून आपण समजूतदारपणाची, प्रेमाची अपेक्षा करतो, तसंच या मुलीनं ज्या वेळेला त्यांनी हा मुद्दा लग्नाच्या आधीच तिच्यासमोर मांडला होता, त्यावेळेला आपली भूमिका स्वच्छपणे, ठामपणे, मात्र संयमानं मांडायला हवी होती, की काहीही झालं तरी मी माझ्या आई-वडिलांचं जे नाव लावते आहे, ते बदलणार नाही किंवा मला ते जमणार नाही. तिथे आपल्याला विवाह करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हो म्हटलो आहोत आणि थोड्याच कालावधीमध्ये आपण घुमजाव केलो आहोत. याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व काय आहे, आपलं चारित्र्य कसं घडलेलं आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण नकळतपणे इतरांना असंख्य संधी उपलब्ध करून देत आहोत का? हा विचार त्या मुलीने एकदा करायला हवा. आपल्याकडून जो शब्द दिला गेला आहे, तो नेमका कोणत्या अंडरस्टँडिंगमध्ये, कोणत्या समजुतीनं आपण दिला होता, याची जर आठवण त्या कन्येला असेल, तर निश्चितपणे तिला या गोष्टीचा पुनर्विचार करता येऊ शकतो. एखादी वडीलधारी व्यक्ती ज्यावेळेला एखादा मुद्दा अधोरेखित करते आणि त्याच्यावरती निर्णय ठरवत असते, त्यावेळेला निश्चितपणे त्यामागे काहीतरी एक विचार असण्याची शक्यता आहे. अर्थात तो विचार दुराग्रहाचा आहे किंवा त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेचा आहे, हा मुद्दा नंतरचा. मात्र त्या मुद्द्याकडे जर आपण ज्यावेळेला चर्चा होत होती, त्यावेळेला सिरियसली जर पाहिलं नसेल, तर नेमकं कुणाचं आणि कुठे चुकलेलं आहे, हे न सांगताही आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आता पाहूयात या काकांची म्हणजेच त्या सासऱ्यांची जी भूमिका आहे तिच्याविषयी. खरं तर ज्या घडणीमध्ये, ज्या संस्कारांमध्ये आपल्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती घडतात, अनेकदा त्यांनी त्यांच्या आधीच्या पिढ्यांकडनं ते घेतलेलं असतं. अगदी साधं उदाहरण पाहूयात. महिलांना जर पाळी आलेली असेल, तर देवघरात जाऊ नये किंवा देवपूजेला जाऊ नये और तीर्थस्थानी जाऊ नये, असं सर्वसामान्यपणे आपल्या समाजातील सगळ्या स्तरातील, सगळ्या धर्मातील स्त्रिया पाळतात. आता हे का पाळतात हे आम्हाला नीट समजून द्या. हे जर विचारायला एखादी मुलगी आपल्या आईच्या समोर बसली, तर ती एका टोकाला जाऊन असं सांगते, की मला माझ्या आईने आणि सासूने असं सांगितलं. मग असं करत-करत आपल्याला जर आपण मागे गेलो, तर याचं मूळ कधीही सापडत नाही. कारण याच्या मागे असलेली शास्त्रीय भूमिका काय आहे, ती नेमकी कशी समजून घ्यायची, याचं ज्ञान किंवा याची माहिती अद्यापही आपल्यापर्यंत नीटपणे पोहोचलेली नाही. याचा अर्थ असा आहे का, की मागच्या पिढ्या अंधपणे सगळ्या गोष्टींचं अनुकरण करत होत्या, सगळं ऐकत होत्या? निश्चितपणे नाही. तसं जर असलं असतं, जागतिक पर्यावरणाचा, जागतिक परिप्रेक्ष्याचा जर विचार केला, तर भारतासारख्या विविधता असलेल्या जातीमध्ये, धर्मांमध्ये, भाषेमध्ये, रंगामध्ये, संस्कृतीमध्ये विविधता असलेल्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था अद्यापही टिकून आहे. याचा अर्थ तिची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत आणि त्या मुळांना खतपाणी घालण्याचं, त्यांना सावरण्याचं काम केलेलं आहे आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी. अर्थात काळाबरोबर जगणं बदललं, जगण्याचे नियम बदलले. तशा आधीच्या ज्या कठीणपणे पाळण्यात येणाऱ्या गोष्टी होत्या, त्या थोड्या सैलसर झालेल्या आहेत. याची जाणीव त्या बदललेल्या पिढीलाही आहे. खरं तर घडीभर त्यांच्या जागी जाऊन जर विचार केला, तर हा जो सांधा बदलतो आहे, त्या बदलाचा स्वीकार करणं हे त्यांच्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. ते आव्हान ते त्यांच्या परीनं कसंबसं पेलायचा प्रयत्न करतात. कुठे मुक्तपणे संवाद जर झाला, तर थोडंसं बळ मिळतं. नाहीतर मग अशा पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचा दुराग्रह, वेगळ्या प्रकारचा आग्रह करून ते त्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे, ती त्यांची असहाय्यता आहे, ती व्यक्त करतात.
आता काकांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्या सुनेनं जर तिचं नाव बदललं तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात फारसा काही बदल होणार आहे का? तर निश्चितपणे नाही. झालाच तर त्यांचा थोडासा अहंकार सुखावेल, की या मुलीनं माझं ऐकलं, माझ्या सुनेनं माझं ऐकलं. याच्या पलीकडे त्यांच्या आयुष्यात फारसा काही बदल होणार नाही. इथे त्या व्यक्तीनं थोडासा आपला स्वार्थही पाहिला पाहिजे. स्वार्थ म्हणत असताना माझ्या उन्नतीसाठी, माझ्या आताच्या स्थितीपासून उन्नत अवस्थेमध्ये जाण्यासाठी मी जे बोलतो आहे, जे वागतो आहे, ते काही मदत करत आहे का? हा पहिला प्रश्न त्या व्यक्तीनं, त्या जीवानं स्वतःला विचारायला हवा. एखाद्या व्यक्तीनं तिचं नाव बदलल्याने माझ्या आयुष्यात, माझ्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये, माझ्या शांततेमध्ये जर काहीच बदल होणार नसेल, तर मी तो आग्रह निश्चितपणे सोडून दिला पाहिजे. बघा, जर हा आग्रह सोडता आला, तर एक सकारात्मक बदल असा होणार आहे, की कुटुंबामध्ये जे अदृश्यपणे ताणलेलं वातावरण आहे, ते निवळण्याला मदत होईल. या उदाहरणाच्या निमित्तानं काही गोष्टी खरोखर आपल्याही डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. म्हटलं तर सुखानं नांदता येऊ शकतं आणि म्हटलं तर अदृश्यपणे ताण निर्माण करून एक घाव दोन तुकडेही करता येऊ शकतात. याच्यात चांगलं किंवा वाईट याचा विचार न करता आपण काय निवडतो आहोत, कुठला रस्ता निवडतो आहोत, त्या रस्त्यावर जे जे पुढे मांडून ठेवलेलं आहे, त्याचा स्वीकार आपल्याला निमूटपणे करावा लागणार आहे. याचं जर भान प्रत्येक जीवाला बोलण्याच्या आधी, कृती करण्याच्या आधी जर आलं असेल, तर निश्चितपणे आपण स्वतःच्या आत उतरून त्या शांत स्थितीला प्राप्त झालेलो आहोत. वरवर अगदी किरकोळ आणि छोट्या, कधी-कधी फालतू वाटणाऱ्या गोष्टींना आपण आपल्या अहंकाराने, आपल्या नात्याच्या वरचढपणामुळे किंवा आपल्या आधुनिक दृष्टिकोनाने ताणत राहतो आणि त्यातून स्वतःसाठी दीर्घकाळ अस्वस्थता पदराला बांधून ठेवतो. या अस्वस्थतेतून कसं आणि कधी बाहेर पडायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. हे ज्याची त्याची निवड आहे. मात्र हे करत असताना आपण ज्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत, ती रक्ताची नाती असतील किंवा आपली जीवाभावाची जोडलेली नाती असतील, ती तर भरडली जात नाहीत ना, याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. आपल्या आयुष्यामध्ये अशा किचकट प्रसंगी सतसत विवेकबुद्धीनं, साक्षीभावानं आपल्याला विचार करण्याची क्षमता आणि शक्ती सद्गुरू कृपेनं प्राप्त होवो, ही सदिच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करते आणि मंगलम या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी होण्याची नम्र विनंती करते. या वर्कशॉपमध्ये आपल्या आयुष्याशी संबंधित अशाच वेगवेगळ्या गोष्टीवर अगदी मनमोकळेपणाने संवाद होतो आहे. कदाचित आपण आजवर आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी कुठेही बोलले नसाल, तर मंगलम हा प्लॅटफॉर्म त्यासाठी आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली नावनोंदणी आजच करायची आहे. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.